नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड साठी मित्रांनो या ठिकाणी शिवाजी महाराजाचा इतिहासवर आधारित मित्रांनो तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन या ठिकाणी विचारली जाण्याची शक्यता दाट आहे। कारण की मित्रांनो, मागच्या भरतीमध्ये सुद्धा ग्रुप ड मध्ये शिवाजी महाराज आधारित प्रश्न विचारले होते, त्यामुळे यावर सुद्धा प्रश्न 100% विचारले जातील। त्यामुळे यामध्ये मित्रांनो आपण शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेला यश मिळवून देतील, कारण की मित्रांनो सर्व प्रश्न हे मागच्या परीक्षेला आलेले प्रश्न आहेत। तर पहा, पहिला प्रश्न मित्रांनो या व्हिडिओमधला आपला, श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेला पंथ कोणता? तर श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेला जो काही पंथ आहे त्याचं नाव आहे मित्रांनो महानुभाव पंथ। हा श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेला आहे। एक परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला होता की श्री चक्रधर स्वामी हे कोणत्या राज्यातील आहे? तर श्री चक्रधर स्वामी हे गुजरात या राज्याचे आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा। पुढे पहा, गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात कोणत्या संतांचे अभंग समाविष्ट आहेत? तर गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये मित्रांनो संत नामदेव महाराजाचे जे काय अभंग आहेत यामध्ये समाविष्ट आहेत। गुरु ग्रंथ साहिब हा ग्रंथ कोणत्या धर्माचा आहे? तर मित्रांनो हा धर्म शीख या धर्माचा आहे। तर बायबल हे पुस्तक कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे तुम्ही मला सांगा। त्याच्यानंतर कुराण हा धर्मग्रंथ कोणत्या धर्माचा आहे हे सुद्धा तुम्ही मला सांगा। अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रश्न 100% विचारले जातील। तर संत नामदेव महाराज आणि महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रातील कोणत्या संतांचे मंदिरे आहेत? तर मित्रांनो पंजाबमध्ये जे काही संत नामदेव महाराज यांचे मंदिरे पंजाब राज्यामध्ये आहेत। आणि गुरु ग्रंथ साहिब यामध्ये संत नामदेव महाराज एकूण 61 अभंगाचा समावेश आहे, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। पुढचा प्रश्न पहा, भारुड हा कोणत्या संताशी संबंधित आहे? तर भारुड मित्रांनो कोणत्या संताशी संबंधित आहे? तर भारुड संत एकनाथ महाराज यांच्याशी संबंधित आहे। तर मित्रांनो जे काही भारुड आहेत हे प्रसिद्ध कोणाचे आहेत? तर हे संत एकनाथ महाराज आहे। तर संत एकनाथ महाराज हे मूळचे कोणत्या जिल्ह्याचे आहेत? तर संत एकनाथ महाराज हे मूळचे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे आहेत आणि पैठण या तालुक्याचे आहेत। कुठे? पैठण या तालुक्याचे आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे पहा, संत ज्ञानेश्वराची समाधी कुठे आहे? आता संत ज्ञानेश्वर महाराजाची समाधी कुठे आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराजाची समाधी जी आहे मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजाची समाधी आळंदी या ठिकाणी। आळंदी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर आळंदी हे पुणे जिल्ह्यामध्ये। संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याचं दुसरं नाव काय? तर भावार्थ दीपिका हे ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी काही ज्ञानेश्वरी लिहिली ती अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या ठिकाणी लिहिली, नेवासे या ठिकाणी लिहिलेले, हे सुद्धा लक्षात ठेवा। संत ज्ञानेश्वर महाराजाचे गुरु कोण होते? तर संत ज्ञानेश्वर महाराजाचे गुरु त्यांचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ हे होते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे कोणत्या जिल्ह्याचे मूळचे आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगा। त्यांच्या गावाचं नाव आहे मित्रांनो आपेगाव, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा। 5 नंबरचा प्रश्न पहा, संत तुकारामांनी कर्ज खाती कोणत्या नदीमध्ये बुडवली होती? तर संत तुकाराम महाराजांचे वडील मित्रांनो हे अतिशय श्रीमंत होते, त्यांनी जे काही लोकांना कर्ज दिलं होतं तर हे कर्ज त्या लोकांकडून वापस घेऊ नये म्हणून संत तुकाराम महाराजांनी ही जी काय वही होती मित्रांनो, जी काय बुक होतं ज्यामध्ये कर्ज कोणाला किती दिले ही मित्रांनो ही डायरेक्ट एका नदीमध्ये बुडवली, ज्या नदीच्या मित्रांनो इंद्रायणी नदीमध्ये बुडवली होती, हे लक्षात ठेवा। इंद्रायणी नदीमध्ये बुडविलेली होती, कारण की त्या लोकांकडून पैसे घ्यायचे नव्हते म्हणून संत तुकाराम महाराज यांनी ही वही बुडवली होती, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पहा, संत रामदासाचा जन्म मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? आता संत रामदास महाराजांचे जे काही मनाचे श्लोक हे प्रसिद्ध आहेत, हे सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारले आहे। तर संत रामदास महाराज हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत? तर संत रामदास महाराज हे जालना या जिल्ह्याचे आहेत। कुठल्या? जालना या जिल्ह्याचे आहेत। आणि त्यांचं गाव जर विचारलं तर जांब हे त्यांचं मूळ गाव आहे, लक्षात ठेवा। तर संत रामदास महाराज यांचं मूळ जे काही खरं नाव आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। 100% यावर सुद्धा आधारित प्रश्न विचारला जातो की संत रामदास महाराज यांचं मूळ नाव काय? आता या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, संत रामदास महाराज कुठले आहेत? हे मराठवाड्याचे आहेत। मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्याचे? जालना जिल्ह्याचे। आणि जांब जिल्ह्यामध्ये कोणता तालुका? तर जाम जिल्ह्यामध्ये कोणतं गाव? तर या ठिकाणी पहा, जालना जिल्ह्यामध्ये जाम नावाचं गाव आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। पुढे पहा, शिवाजी महाराजाचे समकालीन संत कोण होते? हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। शिवाजी महाराजाचे समकालीन म्हणजे शिवाजी महाराजाच्या काळामध्ये होऊन गेलेले कोण आहेत? तर ते आहेत मित्रांनो संत तुकाराम महाराज आणि संत रामदास महाराज, हे या ठिकाणी संत शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत, लक्षात ठेवा। म्हणजे शिवाजी महाराजांचे समकालिक आहेत। शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचे कीर्तनसुद्धा ऐकायला जात होते आणि यांच्या कीर्तनातून त्यांना प्रेरणा भेटलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। पुढे पहा, दासबोध व मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर दासबोध आणि मनाचे श्लोक संत रामदास महाराज यांनी लिहिले। संत रामदास महाराज कोणत्या जिल्ह्याचे आहेत, कोणत्या गावचे आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। पुढे पहा, जिजाबाईच्या वडिलाचे नाव काय होते? तर जिजाबाईच्या वडिलाचे नाव काय होते? तर जिजाबाईच्या वडिलाचे नाव होते मित्रांनो लखोजी जाधव, लखोजीराव जाधव हे जिजाबाईच्या वडिलाचे नाव होते। पुढे पहा,
शहाजी राजांचे वडील मालोजीराजे कोणत्या लढाईत मारले गेले? शहाजी राजाचे वडील मालोजीराजे कोणत्या लढाईमध्ये मारले गेले अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंदापूरच्या लढाईमध्ये मारले गेलेले आहेत. पुढे पहा, निजामाने मालोजीराजे यांना जहागिरी दिली होती. कोणत्या जिल्ह्याची जहागिरी दिली होती? तर पुणे आणि सुपे या दोन ठिकाणची जहागिरी या ठिकाणी दिलेली होती. पुढे पहा, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला? तर शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला. 19 फेब्रुवारी 1630 झाला. आणि किल्ला कुठला होता? तर शिवनेरी किल्ला होता. आणि त्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? तर विजयराज त्या किल्ल्याचा किल्लेदार होता. हा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला, त्यावेळी त्या किल्ल्याचे किल्लेदार कोण होते? तर विजयराज हे त्या किल्ल्याचे किल्लेदार होते, लक्षात ठेवायचे आहे. आणि शिवाजी महाराजांनी 1645मध्ये स्वराज्य स्थापनेची जी काही शपथ घेतली होती तर ती रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली होती. कधी? 1645 घेतली होती. म्हणजे अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी ही शपथ घेतलेली होती. पुढे पहा, कोणत्या मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? तर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली होती. 14 नंबरचा प्रश्न पहा, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता? तर शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून आपल्या स्वराज्याचं तोरण बांधलं होतं असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. तर तो आहे मित्रांनो तोरणा किल्ला. तोरणा किल्ला सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी जिंकला आणि आपल्या स्वराज्य स्थापनेची मित्रांनो पहिली मुहूर्तमेढ रवलेली होती. लक्षात ठेवा, तोरणा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेला सुरुवात केलेली आहे, हे लक्षात ठेवा. 15 नंबरचा प्रश्न पहा, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात एकूण किती किल्ले होते? तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकूण मित्रांनो 240 किल्ले होते. किती? 240 किल्ले होते. आता मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे वेगवेगळ्या पुस्तकामध्ये याचे वेगवेगळे उत्तर आहेत, त्यामुळे तुम्ही मित्रांनो हे प्रश्न तुम्ही याच्यावर आपले जे काही नेट आहे नेटवर तुम्ही विकिपीडियावर जाऊन मित्रांनो हा प्रश्न सर्च करू शकता आणि तसं कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. पुढे पहा, शिवाजी महाराजांची राजमुद्रा रिकाम जागा भाषेमध्ये होती. तर शिवाजी महाराजांची जी काही राजमुद्रा ही संस्कृत या भाषेमध्ये होती. शिवरायांच्या पत्नीचे नाव काय होते? तर शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव सईबाई हे शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव होते. तोरणा या किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे? तोरणा जो काही किल्ला आहे जो की शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला होता, तर तोरणा किल्ला जे आहे त्याच्यावर कोणत्या देवीचं मंदिर आहे? तर तुळंजाई या देवीचं मंदिर आहे. तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचं मंदिर आहे? तुळंजाई या देवीचं मंदिर आहे. शिवाजी महाराजांचा प्रथम राजधानीचे नाव काय होते? आता शिवाजी महाराजांनी जी काही स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी तोरणा किल्ल्यापासून सुरुवात केली, तर शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती होती? तर राजगड होती. लक्षात ठेवा मित्रांनो, यामध्ये कन्फ्यूज केलं जाईल तुम्हाला. शिवाजी महाराजांची सर्वप्रथम राजधानी कोणती होती? तर ती राजगड होती आणि नंतर रायगड झाली. लक्षात ठेवा, कायमस्वरूपी नंतर राजधानी कोणती झाली? रायगड झाली. पहिली राजधानी कुठली? तर ती राजगड होती. राजगड लक्षात ठेवा. राजगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते? तर राजगड या किल्ल्याचे जुने नाव मुरुमदेवचा किल्ला हे राजगड या किल्ल्याचे जुने नाव मुरुमदेवचा किल्ला असे होते. तोरणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी रिकाम जागा हे नाव दिले. तर शिवाजी महाराजांनी तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले? तर प्रचंडगड हे नाव दिले. कुठलं? प्रचंडगड. किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की प्रचंडगड हे कोणत्या किल्ल्याचं जुनं नवीन नाव आहे? तर प्रचंडगड हे कोणत्या किल्ल्याचं नाव होतं? तर हे मित्रांनो तोरणा. म्हणजे अगोदर तोरणा होता, नंतर त्याचं नाव प्रचंडगड झालं. किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचं नाव प्रचंडगड ठेवलेलं होतं? तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? तोरणा किल्ला. कशाही स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तुमची कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही 2 ते 3 वेळेस हा व्हिडिओ पाहणं गरजेचं असणार आहे. शिवाजी महाराजांच्या 2 मुलांचे नाव काय होते? तर राजाराम आणि संभाजी हे शिवाजी महाराजांच्या 2 मुलांचे नाव होते. शिवाजी महाराज रिकाम जागा या काळात होऊन गेले हा प्रश्न खूप वेळेस TCSने विचारलेला आहे. हा प्रश्न मित्रांनो खूप वेळेस TCSने विचारलेला आहे की शिवाजी महाराज ज्या काळामध्ये होऊन गेले तो काळ कोणता होता? तर तो मध्ययुगीन काळ होता. कोणता काळ होता? मध्ययुगीन काळ होता. IMP असलेला प्रश्न आहे मित्रांनो, लक्षातच ठेवा. हा प्रश्न पाठच करा. शिवाजी महाराज कोणत्या काळामध्ये होऊन गेले? तर मध्ययुगीन काळामध्ये होऊन गेलेले आहेत. देवगिरीचा किल्ला रिकाम जागा या जिल्ह्यामध्ये आहे. तर देवगिरीचा जो काही किल्ला आहे मित्रांनो, हा देवगिरीचा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर तो जुनं नाव मित्रांनो औरंगाबाद. आता औरंगाबादचं नवीन नाव काय झालेलं आहे? तर छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं नाव झालेलं आहे. म्हणजे देवगिरीचा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं जर विचारलं तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि औरंगाबादचं जुनं नाव काय होतं? तर खडकी हे औरंगाबादचं जुनं नाव होतं. जावळीचे मोरे यांना आदिलशहाने रिकाम जागा हा किताब दिला. तर जावळीचे मोरे यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता? तर जावळीचे मोरे यांना आदिलशहाने चंद्रराव नावाचा किताब दिला होता. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला आलेला आहे. जिजामातेचा जन्म सिंदखेड राजा रिकाम जागा जिल्ह्यामध्ये आहे.
तर जिजामातेचे जन्मगाव सिंदखेड राजा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर जिजामातेचे जन्मगाव सिंदखेड राजा हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये, कुठे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मित्रांनो एक ऐतिहासिक वस्तू प्रसिद्ध आहे जिचं नाव मित्रांनो लोणार सरोवर. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर उल्कापातामुळे निर्माण झालेलं मित्रांनो जगातील एकमेव सरोवर असून हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो डबल एक प्रश्न बुलढाणा जिल्ह्यावर वारंवार विचारला जातो, जो की म्हणजे मित्रांनो बुलढाणा जो काही जिल्हा आहे हा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा जिल्हा मित्रांनो विचारला जातो, की जे की गजानन महाराजांची समाधी कुठे? तर ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर गंगासागर हे अभयारण्य कुठे आहे? तर हे सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ज्ञानगंगा हे अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. शिवाजी महाराज राज्याभिषेकासाठी रिकाम जागा पंडित होते, तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या पंडितांनी केला? तर तो गागाभट्ट या पंडितांनी केलेला आहे. कुठल्या? गागाभट्ट या पंडितांनी केलेला आहे. आणि गागाभट्ट हे पंडित काशीहून बोलवण्यात आलेले होते, लक्षात ठेवा. कुठे? काशीहून बोलवण्यात आलेले होते. शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध रिकाम जागा येथे केला, तर शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध प्रथमगडाच्या पायथ्याशी केलेला होता. त्याच्यानंतर पहा, प्रतापगडाच्या पायथ्याशी केलं. कुठे? प्रतापगडाच्या पायथ्याशी केला होता. एमएस म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ रिकाम जागा जिल्ह्यामध्ये, तर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक या जिल्ह्यामध्ये. कुठे? नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक या जिल्ह्यामध्ये. त्याची स्थापना 1998मध्ये झाली. 1998मध्ये झालेले. आणि महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ जे आहे मित्रांनो ते कुठे आहे? ते सुद्धा या ठिकाणी नाशिकलाच आहे. आणि त्याची स्थापना 1989मध्ये झाली होती, हे सुद्धा लक्षात ठेवा. 1989मध्ये झालेली होती, हे सुद्धा लक्षात ठेवा. शनिवारवाडा कोणत्या कारकिर्दीत बांधला गेला? तर शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला आहे? हा सुद्धा मित्रांनो TCSने विचारलेला प्रश्न आहे. तर शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आला? तर तो बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये शनिवारवाडा बांधण्यात आलेला आहे. 32 नंबरचा प्रश्न पहा. शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजाचे नाव काय होते? तर ते होते पहा तिराब, गुराम आणि पल हे या ठिकाणी होते. काय होते? पहिला आहे तिराब, त्याच्यानंतर गुराम आणि त्याच्यानंतर मित्रांनो पाल हे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या आरमाराचे या ठिकाणी जहाजे होती. पहिले महायुद्ध कधी झाले? तर मित्रांनो पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या काळामध्ये झालेले. पहिले महायुद्ध कधी झाले होते? तर 1914 ते 1918 या काळामध्ये पहिले युद्ध झालेले होते, पहिले महायुद्ध. जगामध्ये आतापर्यंत किती महायुद्धे झाली? तर जगामध्ये आत्तापर्यंत फक्त 2च महायुद्धे झालेली आहेत. दुसरं महायुद्ध कधी झालं? तर दुसरं महायुद्ध पहा 1939 ते 1945 या काळामध्ये झालेले. 1939 ते 1945 या काळामध्ये दुसरं महायुद्ध झालेलं आहे. सेनापती हंबीरराव मोहिते होते. आता जे का अष्टमंडळ यामध्ये पहा सेनापती कोण होता? हंबीरराव मोहिते होते. अमात्य कोण होते? रामचंद्र निंबाळकर मुजुमदार हे अमात्य होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा संस्कृत ग्रंथ कोणता? तर बुद्धभूषण हा छत्रपती संभाजी महाराज यांचा हा संस्कृत ग्रंथ आहे. हा ग्रंथसुद्धा विचारला आहे की बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बुद्धभूषण हा ग्रंथ शिवाजी महाराजांचे जे काही चिरंजीव होते छत्रपती संभाजी महाराज यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलेला हा संस्कृत भाषेमध्ये होता. शिवाजी महाराजांच्या लष्कर प्रमुख कोण होते? तर शिवाजी महाराजांचे लष्कर प्रमुख सरनोबत या ठिकाणी होते. कोण होते? सरनोबत होते. कोण होते मित्रांनो? सरनोबत. म्हणजे शिवाजी महाराजांचे काय लष्कर प्रमुख आहे त्यांना काय म्हणत असेल? तर मित्रांनो त्यांना सरनोबत असे म्हणत असेल. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की शिवाजी महाराजांचे जे काही लष्कर प्रमुख आहेत त्यांना काय म्हणत असेल? तर त्यांना सरनोबत असे म्हणत असत. त्याच्यानंतर पहा काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात आता. औद्योगिक क्रांती कोणत्या देशामध्ये झाली? तर इंग्लंड या देशामध्ये औद्योगिक क्रांती झालेली आहे. त्याच्यानंतर जगात सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशामध्ये होतात? तर जगामध्ये सर्वात जास्त भूकंप जपान या देशामध्ये होतात. भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप कोठे होतात? तर आसाम या राज्यामध्ये होतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा चंद्रग्रहण नेहमी कधी होते? तर चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच होत असते. कधी? पौर्णिमेला होते. सूर्यग्रहण नेहमी कधी होते? तर सूर्यग्रहण हे अमावस्याला होते. मात्र प्रत्येक अमावस्याला पौर्णिमेला चंद्रग्रहण व सूर्यग्रहण होत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. मराठी महिन्याची सुरुवात कोणत्या महिन्यापासून होते? तर मराठी महिन्याची सुरुवात चैत्र या महिन्यापासून होते. मराठी महिन्याचा शेवटचा महिना कुठला? तर फाल्गुन महिना हा मराठी महिन्याचा शेवटचा या ठिकाणी महिना आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाची सुरुवात कधी झाली? तर 1893मध्ये गणेश उत्सवाची सुरुवात झालेली आहे. कोणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीची सुरुवात कधी झाली? तर 1895मध्ये शिवजयंतीची सुरुवात झाली, ती लोकमान्य टिळक यांनीच केलेली आहे. राष्ट्रीय सभा हे नाव कोणी सुचविले? तर राष्ट्रीय सभा हे नाव लोकमान्य टिळक यांनी सुचविले. राष्ट्रीय सभा म्हणजे कोण? राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणजेच राष्ट्रीय सभा.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद ही आहे. पाकिस्तानची राजधानी कुठली आहे मित्रांनो? इस्लामाबाद. पाकिस्तानची राजधानी लाहोर तुम्हाला पहिलं ऑप्शन दिलं जाऊ शकतं, तर लाहोर नसून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे. लक्षात ठेवा. किती मुलांना माहीत होतं? जगातील सर्वात लांब नदी कुठली? तर इजिप्त देशामधील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब असलेली नदी आहे. पाकिस्तान भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर पाकिस्तान भारताच्या वायव्य दिशेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपंकर दत्ता हे पूर्वीचे होते, आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दीपंकर दत्ता या ठिकाणी दिलेले आहे, परंतु मित्रांनो हा जुना प्रश्न आहे, त्यामुळे सध्या कोण आहेत हे करंट अफेअरचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही सर्च करू शकता. भारतावर पाकिस्तानने 1947मध्ये पहिले युद्ध केलेलं होतं. पाकिस्तानपासून बांगलादेश 1971मध्ये वेगळा झालेला आहे. कधी? 1971मध्ये. भारतातून ब्रह्मदेश कधी वेगळा झाला? तर भारतातून ब्रह्मदेश 1935मध्ये वेगळा झालेला आहे. ब्रह्मदेशाचं सध्या नाव म्यानमार आहे, लक्षात ठेवा, आणि भारताच्या पूर्व दिशेला आहे. रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर कार्ल स्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावला आहे. रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे यांनी रक्तभिसरणाचा शोध लावलेला आहे. आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर ग्रेगर मेंडेल यांनी आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर उजनी धरण मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा या नदीवर आहे. जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर जायकवाडी धरण औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असून ते कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी नदीवर आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कुठला? तर पालघर हा जिल्हा ठाणे जिल्ह्यामधून महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण किती जिल्हे आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण किती जिल्हे आहेत, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण महानगरपालिका किती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण जिल्हा परिषदा किती आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या शहरामध्ये आहे. सध्या देशात एकमेव महिला मुख्यमंत्री कोण आहे? तर ममता बॅनर्जी ह्या देशामध्ये सध्या एकमेव महिला मुख्यमंत्री असून त्या पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी कोणत्या देशाला भेट दिली होती? तर नरेंद्र मोदी सर्वप्रथम जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी भूतान या देशाला भेट दिली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? तर भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? तर क्लायमेट ॲटली हे तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान होते. कोण होते? क्लायमेट ॲटली. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सुचेता कृपलानी हे तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. तर आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पद त्याला शपथ कोण देतो आणि तो पद राजीनामा कोणाकडे देतो. जसे की राष्ट्रपतीला शपथ कोण देतं? मुख्य न्यायाधीश देतात सर्वोच्च न्यायालयाचे. आणि राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतीकडे देतात. राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची अट किती आहे? तर ती 35 वर्षे. असं आपण मित्रांनो म्हणजे राजीनामा कोणाकडे देतो, कोणत्या पदाची शपथ कोण घेतो, त्याच्यानंतर त्या पदाचा राजीनामा कोणाकडे दिला जाऊ शकतो, अशा स्वरूपाचे मित्रांनो यावर आधारित सुद्धा तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. ग्रुप डला मित्रांनो 100% यावर आधारित एक प्रश्न राहील, त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते घेणार आहोत. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कुठे जर तुम्हाला डाऊट असेल तर नक्की मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नक्की त्यामध्ये करेक्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.